तिसऱ्या अध्यायामध्ये 261 पान होतं. झालं होतं हे सगळं आपलं. 27वं सूत्र बघत होतो आपण. तुम्हाला बघायचं ना. ते नद्यांचं प्रकरण झालं आता. म्हणजे ते काही इमेजची गरज नाही आहे. मी एक इमेज टाकली आहे ह्याच्यावर ग्रुपवर. कालचं जे आपलं सगळं प्रकरण झालं होतं ते त्याच्यामध्ये जर असं खुलासा दिसतंय. म्हणजे नद्या कशा कुठून कुठल्या दिशेवरनं कुठल्या दिशेला जातात असं सगळं त्यात दाखवले. तुम्ही सगळं बघून घ्या त्याच्यावरून. तर षटकाल परिवर्तनाचं बघत होतो ना आपण. जिन सरस्वती बघायचं होतं ना. कोण बघितलंय? काल मी काय विचारलं होतं प्रश्न? हुंडावसरपिणी काळामध्ये काय काय दुःख दोष आहेत? हुंडावसरपिणी काळाचे काय काय दोष आहेत? अभ्यास करायला सांगितलं होतं. कोण कोण केलंय? रावणाचा भाऊ विभीषण ना, त्यांनी जेव्हा इथं रामाला शरण होण्यासाठी आल्याने त्यांना रावणाला सोडून आल्यानंतर लक्ष्मण काय होते ते हे होत नाही ना, म्हणजे मानायला तयार होत नाही. म्हणलं तू तुला कोण कसं आम्ही मान करणार? म्हणलं शत्रू म्हणून घातक करायला आलेला का तू हे विश्वास कर म्हणलं. तर मग त्यांनी म्हटलं मला हुंडावसर पण काळामध्ये जन्माचं मला काय होईल दोष असा प्रकार. म्हणजे एवढं त्याच्या वाईट म्हणलं. मग तिथं काय त्याचे दोष? हुंडावसरपिणीचे दोष काय आहेत? नाही ना काकी? लता काकी स्वस्ती चंकेश्वरा, तुमच्याकडं जिन सरस्वती पुस्तक आहे पंढरपूरला? म्हणजे ते चंद्रगुप्तांची स्वप्न ते हुंडावसरपिणी काळातच हे होतं ना? आहेत त्याच्यातले पण थोडे पार्ट्स. पण त्यांनी स्पेशल एक तसं प्रश्न घेतलाय हो ह्याच्यामध्ये. जिन सरस्वती म्हणून पुस्तक आहे एका माताजींचं, मला नाव नाही माहिती नक्की कोणाचं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी ते पंढरपूरमध्ये वाचलं होतं आम्ही. कोण आहे पंढरपूरचं माझ्यासमोर? रोहिणी काकी आहे का तुमच्याकडं जिन सरस्वती? तसं प्रश्न आहे एक स्पेशल. आहे का पुस्तक तुमच्याजवळ? हुंडावसरपिणीचे दोष असं काहीतरी प्रश्न आहे. तोपर्यंत वाचू इथलं पुढचं. तेच की ते आपण असं बरोबर 1-2 लावू शकतो की असं आहेत ते माहिती असलेले. जसं सगळे तीर्थंकर एकाच ठिकाणी जन्मतात, एकाच ठिकाणावरनं मोक्षाला जातात, पण हे हुंडावसरपिणीचे दोष म्हणून सगळीकडे ते डिस्ट्रीब्यूट झाले. परत तीर्थंकरांना मुली होत नाहीत तर मुली झाल्या. आणि अजून पण असे काय होतं अजून दोष नाही आठवत आहेत, पण असं त्यांनी स्पेशल बोला मिळाले. तेच ना, प्रश्न बघावं लागेल जर असं. मला नाही लक्षात आता कितवं काय प्रश्न आहे. तुम्ही इंडेक्स मध्ये वगैरे मिळाल तर बघा ना. पंचम काळ किंवा हुंडावसरपिणीचा दोष असं काहीतरी त्याचा प्रश्न आहे. एक पहिल्या थोड्या पानांमध्येच आहे बहुतेक प्रश्न. 6 कालाचं परिवर्तन असं सांगा. बोला. ओल्या काकी. वाचा. वाचा की. कोण वाचतंय? सोनल वाचणार आहे का? वर्तमान में हुंडावसरपिणी काल चल रहा है जिसमें कुछ विचित्र घटनाएं घट रही है. जैसे एक तृतीय काल सुषमा दुष्मा के कुछ समय शेष रहने पर ही वर्षा होने लगी एवं दुष्ट जीवों की उत्पत्ति होने लगी एवं इसी काल में वृक्षों का अंत एवं कर्मभूमि का प्रारंभ होगा. म्हणजे म्हणलं ना, चतुर्थ काळापासून ऍक्च्युली कल्पवृक्ष नष्ट होणार होते. 3 काळापर्यंत पूर्ण कल्पवृक्षांचं भोगभूमीच होती. पण हे हुंडावसरपिणीचा दोष की 3रा काळ संपायच्या आधी 8 वर्ष आणि 15 दिवस असं काहीतरी काळ सांगितलाय त्यांनी. तेवढा काळ शेष असतानाच कल्पवृक्षांचा ऱ्हास झाला. त्याच काळामध्ये मोक्षाला गेले कोणी कोणी आदिनाथ भगवंतांच्या पूर्वी.
आणि मग हुंडा अवसर्पिणीचा दोष की पंचम काळ संपेपर्यंत धर्माचं ऍक्च्युली अस्तित्व असतं, पण पंचम काळ संपायच्या आधी 8 वर्ष 15 दिवस एवढा काळ आधीच धर्माचा ऱ्हास होणार आहे, नाश होणार आहे, असं हे अवसर्पिणीचे दोष दाखवले, हुंडा अवसर्पिणीचे. अजून अजून आकडे आहेत, वाचू दे का? वाचा की. दूसरा आंकड़ा, तृतीय काल में प्रथम तीर्थंकर का जन्म एवं निर्वाण होगा. हे लिहा असं थोडं शॉर्ट मध्ये, कारण कुठं मिळत नाही आपल्याला ते. आवाज तेवढंच. आपल्याला हे होत नाही. हाल होना. ते तुमचं फोटो काढून टाकता येतं का तुम्हाला? तेवढं एकच पान टाकते. ह्याच्यावर ग्रुपवर टाका. ग्रुपवर टाका, म्हणजे आम्ही बघू शकतो वाचताना. तोपर्यंत मी वाचते एवढं खालचं राहिलेलं, मग परत वाचू ते आपण. 27वं सूत्र होतं, 262 पान आहे. त्याच्यात सांगितलं होतं त्यांनी की कल्पकाळ कशाला म्हटलं होतं. 20 कोडाकोडी सागरचा एक कल्पकाळ होता, ज्याच्यामध्ये अवसर्पिणीचं 10 कोडाकोडी आणि उत्सर्पिणीचे 10 कोडाकोडी, आणि त्यांची नावं सांगितली होती 6 काळांची. आणि ते त्यांचं प्रमाण पण सांगितलं होतं ना, तर ते काल तेवढं दाखवायचं माझं राहिलं होतं. म्हणजे हे जे दिसतंय का बोर्डवरचं, हे जे दाखवलं ना अवसर्पिणी काळ, तर या अवसर्पिणी काळामध्ये 6 काळ आहेत. षटकाल. पहिला काळ आहे तो 4 कोडाकोडी सागर आहे. दुसरा काळ आहे तो 3 कोडाकोडी सागर, म्हणजे याच्यापेक्षा कमी. पहिला, दुसरा, तिसरा काळ 2 कोडाकोडी सागर, 2 कोडाकोडी, आणि राहिलेले जे 1 कोडाकोडी आहे ह्याच्यामध्ये 4था, 5वा आणि 6वा काळ आहे. म्हणजे असे कमी कमी आहे, त्याच्यासाठी असं मी दाखवलंय. हे 4 कोडाकोडी आहे, हे 3, हे 2, आणि हे सगळं मिळून 1 कोडाकोडी आहे. त्यामुळे 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10, असं 10 कोडाकोडी सागराचा एक अवसर्पिणी काळ होतो. आणि असंच लावलं उत्सर्पिणी काळाकडे पण. तिथं पहिला काळ 6वा काळासारखं सांगितलं 21,000 वर्षांचा, दुसरा काळ 21,000, आणि मग तिसरा काळ हे 42,000 वर्ष कमी 1 कोडाकोडी सागर, मग परत 2 3 आणि 4 कोडाकोडी, असं त्याच्यामध्ये पण वृद्धी होत जाते. भरत ऐरावत क्षेत्र में यह 6 भेद सहित परिवर्तन हुआ करता है. असंख्यात अवसर्पिणी बीत जाने के बाद एक हुंडा अवसर्पिणी काल आता है. इस समय हुंडा अवसर्पिणी काल चल रहा है. भरत ऐरावत क्षेत्र के म्लेंच खंडों तथा विजयार्ध पर्वत की श्रेणियों में अवसर्पिणी काल के चतुर्थ यानी दुष्मा सुषमा काल के प्रारंभ से अवसर्पिणी काल के अंत तक परिवर्तन हुआ करता है. काय म्हणले? भरत ऐरावत क्षेत्राच्या म्लेंच खंडांचं आणि विजयार्ध पर्वताच्या श्रेणींमध्ये अवसर्पिणी काळामध्ये जसं चतुर्थ काळाचं पहिल्यापासून अवसर्पिणी काळाच्या अंतपर्यंत परिवर्तन होतं. काय सांगायचं? और उत्सर्पिणी काल के तीसरे दुष्मा सुषमा काल के आदि से उत्सर्पिणी के अंत तक परिवर्तन हुआ करता है. इनमें आर्यखंडों की तरह 6 कालों का परिवर्तन. असं म्हणायचं की जे भरत क्षेत्रामधले हे पहिलं एक आर्यखंड आहे ना, आणि बाकीचे हे म्लेंच खंड आहेत. मग त्यांच्या ठिकाणी परिवर्तन कसं असतं तर सांगायला लागले, जे अवसर्पिणी काळामधला 4था काळ आहे ना दुष्मा सुषमा, त्या काळाच्या पहिल्यापासून शेवटपर्यंत जसं वृद्धी ऱ्हास वगैरे दिसून येतो ना सगळ्या गोष्टींचा, तसं परिवर्तन भरत क्षेत्रामध्ये असणाऱ्या म्लेंच खंडांमध्ये आहे. आणि उत्सर्पिणी काळाच्या तिथे भूमी वगैरे असं काही नसते का म्लेंच खंडामध्ये? नाही, चतुर्थ काळ म्हणजे कर्मभूमीत झाली ना. फक्त चतुर्थ काळच असतं का? बाकी चतुर्थ काळासारखं परिवर्तन आहे. म्हणजे काय म्हणायचंय, आयु तुमची किती आहे चतुर्थ काळामध्ये, उंची कशी, ऱ्हास कसं, असं म्हणायचं त्यांना. तिथं 6 काळाचं परिवर्तन नाही आर्यखंडा समान. और उनमें प्रलय काल भी नहीं होता.
मग ह्या अवसर्पिणीचा चतुर्थ काळ आणि उत्सर्पिणीचा तिसरा काळ म्हणजे दोन्ही सेमच झाले ना. मग या दोन्ही काळांमध्ये जसं परिवर्तन आहे पहिल्यापासून अंतपर्यंत, तशा प्रकारचं परिवर्तन या म्लेंछ खंडांमध्ये आणि विजयार्ध पर्वताच्या गुफांमध्ये श्रेणीमध्ये वगैरे असतं असं सांगितलं. भरत ऐरावत क्षेत्र के मनुष्यों की आयु तथा उंचाई. मग हे सगळं त्यांनी आयु आणि उंची सांगितली आहे. पहिल्या बोला. तिथं विधेयक क्षेत्रामध्ये तर चतुर्थ काळ निरंतर आहे. असंच आहे, पण तिथं आता हे अजून हे भरत आणि ऐरावत क्षेत्राचं काल परिवर्तन सांगायला, त्यामुळे त्यांनी ह्याच्यातलं डिफरन्स काढून सांगितले. आतून विधेयक क्षेत्राचं वर्णन आलं नाही, फक्त सूत्राचं त्यांनी हेडिंगच दिलंय ना, भरत ऐरावत क्षेत्र में काल परिवर्तन. मग इथं सगळीकडे काल परिवर्तन असेल असं तुम्हाला वाटलं तर म्हणून त्यांनी खुलासा केला की फक्त आर्यखंडामध्येच काळ परिवर्तन आहे, म्लेंछ खंडांमध्ये काळाचं परिवर्तन नाही, तिथं निरंतर एक काळच आहे. हा, हे आर्यखंड एकच आणि हे बाकीचे 5 खंड आहेत हे म्लेंछ खंड आहेत. मग आर्यखंडातूनच मोक्षाला जाण्याची, संयम धारण करण्याची पात्रता आर्यखंडामध्ये असणाऱ्या म्हणजे उच्च कुलीन उच्च गोत्रवाले जीव आर्यखंडामध्ये राहतात. म्लेंछ खंडातले जीव म्हटले जातात, म्लेंछ खंडात जन्मलेले जीव म्हटले जातात की नीच गोत्राचे किंवा नीच श्रेणीचे असतात. त्यांच्यामध्ये ती पात्रता नसते की ते मुनी दीक्षा घेतील, संयम अंगीकार करतील, मोक्षाला जातील वगैरे. तर त्यांनी काय घेतलं इथं पहिल्यांदा 200 संयम पण नाहीये ना, म्हणजे तिथून येणारे जीव असे इथं येऊन जेव्हा करतील त्यावेळेस बहुतेक चतुर्थ गुणस्थान आहे तिथं, पण त्याच्यावर प्रगती नाही असं असणार आहे. लक्षात नाही माझ्या, पण आता म्लेंछ खंडांमध्ये फक्त एवढं ऐकून आहे की तिथं हीन कुळातले जीव जन्मतात म्लेंछ खंडामध्ये, उच्च गोत्रवाले जीव तिथं नसतात. हे बहुतेक ह्याच्यामध्ये त्रिलोकसारमध्ये जर असं येतं त्याचं वर्णन वाचा त्याच्यात ना. तर त्यांनी ह्याच्यात दाखवलंय ना जे चार्ट 263 पानावर, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय घेतलंय, ह्या चार्ट मध्ये दाखवलंय ना त्यांनी. तर 3 पल्ले आणि 2 पल्ले म्हणजे काय म्हणायचंय, पहिल्या काळामध्ये पहिला काळ कुठला, सुकमा. त्या काळामध्ये पहिल्यांदा आयु किती असते, 3 पल्य. आणि नंतर मग अंत म्हणजे पहिला काळ संपायच्या वेळेस 2 पल्ले आयु आहे. उंची पहिल्यांदा 3 कोस, नंतर अंतमध्ये 2 कोस, असं ऱ्हास करत जायचं पुढं 2 पल्य 1 पल्य, हे 3 काळ आहेत बरं का, हे पहिला दुसरा तिसरा. आणि या चौथ्या काळामध्ये 1 पूर्व कोटी एवढं मॅक्झिमम आयुष्य असतं आणि कमीत कमी 120 वर्ष असतं. आता आपण पंचम काळात आहे तर मॅक्झिमम 120 वर्ष आयुष्य असू शकतं आणि कमीत कमी 20 वर्ष. आता 20 वर्ष पण असं काही नाही लावू शकत, किती पण कमी असू शकतं. आणि षष्टम काळामध्ये 20 वर्षच मॅक्झिमम आयुष्य असणार आहे. जसं आता तुम्हाला वाटतंय ना की 100 वर्ष जगतोय म्हणून जगला म्हणून महापुण्यवान म्हणून, तर तिथं 20 वर्ष जगला तरी सुद्धा महापुण्यवान म्हणायला लागेल. पण पुण्यवान जीव षष्टम काळामध्ये जन्मतच नाही. आणि उलट तिथं असं इतकं दुःख आहे की त्या काळामध्ये जेवढं लवकर मरण करेल तेवढं लवकर तो बाहेर पडेल तिथनं. पण तिथं जेवढा आयु घेऊन गेला तेवढं तर त्याला भोगावंच लागणार. तर 20 वर्ष सांगितलं मॅक्झिमम आणि 15 वर्ष मिनिमम आयुष्य षष्टम काळामध्ये दिसून येईल. एक काय म्हणायचं ऍव्हरेज सांगायला लागले त्यांनी. 20 वर्ष म्हणजे काय 20 वर्षच असं नाही, पण असं कधी कमी जास्त वगैरे धरून एक ऍव्हरेज व्ह्यू मध्ये सांगितलं 20 वर्ष मिनिमम आयुष्य. मिनिमम असं नाही, अंतमध्ये असं सांगायलेत ना, सॉरी मिनिमम नाही म्हणायचंय. तर शेवटी त्या काळाच्या शेवटी किती आयु राहणार हे सांगायला लागले. अंत मी लिहिले ना इथं.
म्हणजे पहिल्यांदा मॅक्झिमम 120 वर्षपर्यंत जगणारे दिसून येत होते. जसं जसं पंचम काळाचा ऱ्हास व्हायला लागलाय ना, आता शेवटी षष्टम काळाकडे चाललोय, तर तसं तसं आयु कमी होत जाणार आहे. आणि शेवटी आयु 20 वर्ष राहणार आहे असं म्हणायचं त्यांना. उत्कृष्ट असती पण म्हणजे पंचम काळाच्या अंत समयांमध्ये जीवाची उत्कृष्ट आयुष्य किती असणार मनुष्यांची, तर 20 वर्ष वगैरे असणार. आणि त्यामुळे ते पुढे अजून कमी होणार. षष्टम काळामध्ये आणि उंची वगैरे पण ह्याच्यामध्ये ऱ्हास होत जाणार आहे. षष्टम काळामध्ये पहिल्या काळामध्ये 3 कोस इतकी उंची होती आणि ती ऱ्हास होत होत किती झाली, 2 हात पर्यंत. म्हणजे षष्टम काळामधले असणारे ते मनुष्य किती उंचीचे असणार, 2 हात उंचीचे. 1 हात आपला इथून घोट्यापासून इथपर्यंत वर घ्यायचा आणि 2 हात वाले तेवढे मनुष्य. म्हणलं ना ते हरभऱ्याच्या झाडाला झोका खेळणार एवढे छोटे उंचीचे मनुष्य पण असणार. आणि मग शेवटी षष्टम काळाच्या शेवटी 1 हात वाले उंचीचे, जसं की सर्वात सिद्धीचे देव 1 हात वाले असतात तेवढ्या उंचीचे. हो, बरोबर कमी होत जाते ना उंची. एवढं कमी त्यांची का बरं? तसं आहे नियोग. आता 16 स्वर्गांमध्ये खालून वर जात असताना उंची कमी कमी होत जाते आणि तेच नरकामध्ये जाताना खाली खाली उंची वाढत जाते. 7व्या नरकामध्ये 500 धनुष्य इतकी उंची आहे. सर्व सिद्धीची तिथून एक भावावतारी पण असते ना. हा, एक भावावतारी असतात. काय उंचीचं आपल्याला काय रिलेशन आहे होय, कसलं का असं ना बाहेर शरीर ज्ञान आहे ना, जागृत आहे, सुरक्षित आहे, तर ते काय बाहेरचं काय आपल्याला बाधा नाही. मनुष्यांचा आहार पुढे येणार आहे सगळं ते स्वर्गातल्या जीवांचं पण वर्णन. मनुष्यों का आहार काल काय केलं हे घेतलं का, हे 2रा 3रा 4था 5वा 6वा काळ घेतलं का, हे पहिला असणार इथं शब्द उमटला नाहीये. हा, पहिला आकडा पाहिजे तिथं. तर पहिल्या काळामध्ये 4थे दिन बेर के बराबर. आता हे सगळं तुम्हाला वाचल्यावर कळणार आहे, काय विशेष असं सांगायची नाही आवश्यकता. म्हणजे आहार किती अल्प होता हे सांगायचंय. भोगभूमीमधले जीव आहेत ना, पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या काळामध्ये त्यांचा आहार 4 दिवसांनंतर एका बोरा एवढा आहार करायचे ते. म्हणजे एवढं बोर खाल्लं की संपलं त्यांचं पोट भरायचं. उंची तर किती, इतकी 3 कोस इतकं मोठं शरीर आणि किती खायचे, 4 दिवसांनंतर बोरा एवढा आहार. म्हणजे इतकं काय म्हणायचं, त्या शरीराचा त्यांना त्रास नव्हता, शारीरिक त्रास. आपल्याला एवढं छोटं शरीर आहे तर इतकं भरून खाल्लं तरी सुद्धा अजून खातोय. 2ऱ्या काळामध्ये 1 दिन के अंतर से बेहडा फल के बराबर. 3ऱ्या काळामध्ये 1 दिन के अंतर से आवला बराबर. म्हणजे वाढत जाणार आहे पुढं पुढं आकार त्याचा. 3रे काल तक भरत ऐरावत क्षेत्र में भोगभूमी रहती है. त्यामुळं ते सगळं जे काय खाणार किंवा जे शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना कल्पवृक्षाकडून मिळतात. 4th काळामध्ये रोज 1 बार जेवण. 5व्या काळामध्ये कई बार जेवण. 6ष्टम काळामध्ये तर अति प्रचुर वृत्ती, मनुष्य, नग्न, मछली इत्यादि के आहार, मुनि श्रावकों का अभाव, धर्म का नाश. ऍक्च्युली हे प्रकरण मला त्रिलोक सारमधनं वाचायचं होतं, कारण त्यांनी इतकं भयावह स्वरूप दाखवलंय ना त्या पंचम काळाच्या शेवटचं, जेव्हा तो कल्की वगैरे येतो आणि त्याच्याद्वारे कसं धर्माचा नाश होतो. आणि मग ते शेवटचे जे 4 संघ आहेत ना, चतुसंघ, मुनी, आरिका, श्रावक, श्राविका, हे जे चतुसंघ आहेत त्यांचं एकाच दिवशी कसं नाश होणार. मग तो राजा, अग्नी, धर्म आणि श्रावक ह्या 4घांचा पण एकाच दिवशी ऱ्हास होणार, नाश होणार. ते कसं होणार त्यांनी सगळं चांगलं सांगितलं त्याच्यामध्ये. ते वाचायचं होतं मला, त्रिलोकसार नाहीये. पहिला ग्रास मागणार तो कल्की येऊन, आणि पहिला ग्रास मुनींना मागितलं की अंतराय असतील. त्यामुळे ते मुनींनी अंतराय केली आणि ते जंगलात जाऊन उपवास घेऊन जंगलामध्ये गेले की त्या दिवशी दुपारी त्यांचा अंत झाला त्या मुनींचा. आणि त्यांच्या बरोबरच धर्माचा अंत झाला. संध्याकाळी राजाचा अंत झाला. असं त्यांनी चांगलं घेतलं लक्षात. अग्नीचा पण नाश झाला त्याच दिवशी. ते सगळं मला बघावं लागेल कुठलं पाहणं. 930 गाथांच्या जवळपास आहेत ते प्रकरण षष्टम काळाचं. अभ्यास करून उद्या मला एक
प्रोजेक्ट तुम्हाला स्पीच द्यायचं आहे का मला षष्टम काळावर? पंचम काळाचा अंत आणि षष्टम काळ. सोनल बोले सो फसे. तो पण आपली किती जन्म आहे. म्हणून अनेक वेळ जन्म होत पण धर्म केले तर मग स्वर्गात वगैरे जाऊन ते बसले ना, शेअर करू का त्याच्यामध्ये तुम्ही सापडत नाही. फोटो? किती जास्त काळ नाही, 21,000च वर्ष आहे. बघितलंय का तुम्ही? म्हणजे षष्टम 21,000 वर्ष आणि हे पंचम असलेले 21,000 मधले 18,000 अहो तुम्ही किती जोरात बोलताय, त्याच्यात सगळं जात ते परत माझा आवाज जात नाही त्याच्यात. स्क्रीन कसं शेअर करायचं? शेअर मध्ये जाऊन डॉक्युमेंट घ्यावे लागतात स्मिता ते, कुठलं शेअर करायचं दिसतंय का? मी केलंय शेअर तुम्हाला. दिसते ना? कोण दिसतंय? तुम्हीच दिसताय का? रोहिणी काकी का मी दिस मी दिसतेय? नाही नाही ते हा पुस्तकाचं पान दिसतंय. हा, मग तेच शेअर केलं मी, तेच वाचायचंय मला. वाचू का? हा दिसतंय. हो. मागच्या पानावरचं काय होतं का विशेष? हाँ, हुंडा और सर्पिणी काळ चल रहा है जिसमें कुछ विचित्र घटनाएं लिहिले ना. तिसऱ्या काळामध्ये म्हणजे सुषमा दुष्मा काळाच्या कुछ समय शेष रहने पर ही वर्षा होने लगी एवं विकल चतुष्क जीवों की उत्पत्ती होने लगी. ऍक्च्युली सांगितलं की भोगभूमीमध्ये विकलत्रय जीव नसतात, पण तिथं सांगितलं जेव्हा तिसरा काळ संपायला लागला, अजून संपला नाहीये, तेव्हाच विकलत्रयांची उत्पत्ती झाली. इसी काल में कल्पवृक्षों का अंत और कर्मभूमी का प्रारंभ होना. म्हणजे कर्मभूमीचा प्रारंभ ऍक्च्युली चतुर्थ काळापासून होतो, पण तिथं तिसऱ्या काळामध्ये सुरू झाला. तृतीय काल में प्रथम तीर्थंकर का जन्म एवं निर्वाण होना. म्हणजे निर्वाण ऍक्च्युली चतुर्थ काळामध्येच होतो कुठल्याही जीवाचा, पण इथं हुंडा अवसर्पिणीचा दोष की तिसऱ्या काळापासूनच निर्वाण सुरू झाला. तीर्थंकरांचा जन्म सुद्धा तिसऱ्या काळामध्ये झाला. चक्रवर्ती की हार होना. कोण चक्रवर्ती हारला? भरत चक्रवर्ती हारला ना बाहुबली करून. आणि त्यावेळेस इथं मग हे हुंडा अवसर्पिणीचा दोष आहे, कारण चक्रवर्तीचं कधी हार होत नसती. भरत चक्रवर्ती द्वारा की गई द्विजों के वंश की उत्पत्ती होना. जेवढं माहितीये तेवढं वाचू बरं का, लय मला पण माहित नाही त्यातलं. 9वे तीर्थंकर से 16वे तीर्थंकर पर्यंत जिन धर्म का विच्छेद होना, विच्छेद रहा. काय म्हणले? तीर्थंकरचे गॅप होते. 9व्या तीर्थंकरांपासून 16व्या तीर्थंकरांपर्यंत. म्हणजे काय म्हणायचंय की 9वे तीर्थंकर झाल्यावर अनेक काळपर्यंत तीर्थाचा नाश झाला, जोपर्यंत की 10वे तीर्थंकर नाही आले. असं तर नसतं, कारण एक तीर्थंकर गेल्यावर त्यांचा काळ संपेपर्यंत दुसऱ्या तीर्थंकरांचा काळ सुरू होतो, असं असतं. पण हे हुंडा अवसर्पिणीचा दोष की तिथं मध्ये जिनधर्माचा विच्छेद झाला. अर्थात उस समय मुनि आरिका श्रावक श्राविका कोई भी नहीं थे. कितने समय विच्छेद रहा तो 9वे 10वे के बीच में. आता हे त्यांनी ते प्रमाण सांगितलंय. एकच पान टाकलंय का तुम्ही? हा, दुसरं पण आहे की. मग ते कुठल्या काळामध्ये किती दिवस पर्यंत ते विच्छेद झाला हे त्यांनी दाखवलंय. पुढं दुष्मा सुषमा काळ में म्हणजे 4थ्या काळामध्ये 58 ही शलाका पुरुष हुए. एकूण शलाका पुरुष किती असतात? 63 असतात. पण ह्या चतुर्थ काळामध्ये हुंडा अवसर्पिणीचा दोष की 58 शलाका पुरुष झाले. का बरं? तर तीर्थंकर ऋषभदेव तिसऱ्या काळामध्ये जन्मले, त्यामुळं, आणि ते तिसऱ्या काळातच मोक्षाला गेले, त्यामुळे एक कमी झाले. 63 मधलं एक गेलं 62. 3 तीर्थंकर चक्रवर्ती भी थे, अतः 3 कम हुए. म्हणजे चक्रवर्ती, तीर्थंकर आणि कामदेव सगळे एकच होते ना, त्यामुळं जे शलाका पुरुष मध्ये घेतो त्यातले 3 कमी करायचे. किती झाले? 59. एवं त्रिपृष्ठ नारायण यही जीव भगवान महावीर का हुआ. त्यामुळे अजून एक कमी झालं. त्रिपृष्ठ नारायणचं, नारायण हे एक पद आहे ना 63 शलाका पुरुषांमध्ये. मग तीर्थंकर वेगळे आणि नारायण वेगळे असायला पाहिजे, पण ते एकच झाले, महावीर भगवंतांचा जीव. त्यामुळे तिथं सांगितलं 63 वजा 5 असे 58 शलाका पुरुष झाले. म्हणजे ते डबल धरायचे नाहीत.
सेपरेट होणार ते 863 शलाका पुरुष दर काळामध्ये 863 असतात. पण आता ह्या अवसर्पिणीचा दोष की एकातच 2-2, 3-3 पद मिळाली. 11 रुद्र और 9 कलह प्रिय नारद हुए, 3 तीर्थंकरों पर मुनी अवस्था में उपसर्ग होना. कधी तीर्थंकरांना म्हणजे मुनी अवस्थेतल्या तीर्थंकरांवर उपसर्ग होत नसतो, हा पण नियोग आहे. पण तरी सुद्धा अवसर्पिणीचा दोष की पार्श्वनाथ भगवान, महावीर भगवान यांच्यावर उपसर्ग झालेला दिसून येतो. सातवे कोण आहे? सुपार्श्वनाथ आहे. मग सातवे लिहिले त्यांनी. कलकी उपकलकी ओंका होना. हुंडावसर्पिणीमध्येच असे कलकी होतात की जे ज्यांच्या निमित्तामध्ये धर्माचा ऱ्हास होतो. संपले का? पुढे तृतीय, चतुर्थ एवं पंचम काल में धर्म को नाश करने वाले कुदेव और कुलिंगी भी होते हैं. रोहिणी काकी कुठं बसलाय तुम्ही? हॅलो, आवाज येतोय ना माझा? कुठं गेले सगळे? हॅलो, हा. रोहिणी काकी किचन मध्ये बसू नका शास्त्र घेऊन. तृतीय, चतुर्थ एवं पंचम काल में धर्म को नाश करने वाले कुदेव और कुलिंगी भी होते हैं. अतिवृष्टि, अनावृष्टि, भूकंप, वज्राग्नि आदि का गिरना, तीर्थंकरों का जन्म अयोध्या के अलावा अन्य स्थानों से होना एवं मोक्ष भी समेत शिखरजी के अलावा अन्य स्थानों से होना, हे सगळे हुंडावसर्पिणीचे दोष आहेत. हे कलेक्शन आहे तिलोय पंडितीमध्ये मिळेल तुम्हाला हे सगळं वर्णन. समजलं का? किती म्हणले? 59 का? 58 का 59? 63 लागा पुरुष ना 58 होणार, 63 नाही होणार. 5 कमी झाले त्यातले. ठीक आहे, पुढे जायचं का? कोणाला काय सांगायचंय का? ते पण बरोबर, तेच की घेतलं की तीर्थंकरांना मुली होत नसतात, पण आदिनाथ भगवंतांना ब्राह्मी आणि सुंदरी नावाच्या 2 मुली झाल्या. चला, 263 पानावर 28वं सूत्र आहे. अन्य भूमियों की व्यवस्था. आता हे फक्त सांगितलेलं भरत ऐरावत बद्दल सांगितलं होतं. आता पुढचे सांगतात. ताभ्याम अपरा भूमयोवस्थिताः. भरत ऐरावत क्षेत्र को छोड़कर दूसरे क्षेत्रों में एक ही अवस्था रहती है, उनमें काल का परिवर्तन नहीं होता. म्हणजे काळाचं परिवर्तन आहे कुठं? फक्त भरत ऐरावत क्षेत्रातल्या आर्यखंडामध्येच काळाचं परिवर्तन आहे, एवढं सिद्ध झालं. बाकी सगळीकडे काळ कॉन्स्टंट आहे. मग तो कुठला कुठं आहे तेवढंच फक्त फरक आहे. ते पण सांगतील पुढं काय आहे ते. हैमवतक इत्यादि क्षेत्रों में आयु एक द्वित्री पल्योपम स्थितयो हैमवतक हारी वर्षक देव कुरवकाः. एक द्वित्री पल्योपम स्थितयो हैमवतक हारी वर्षक देव कुरवकाः. हैमवतक, हारीवर्षक और देवकुरु विदेह क्षेत्र के अंतर्गत एक विशेष स्थान है. देवकुरु नावाचं एक भोगभूमीचं स्थान आहे, उत्तम भोगभूमी, के मनुष्य तिर्यंश क्रम से 1 पल्य, 2 पल्य और 3 पल्य की आयु वाले होते हैं. म्हणजे आता तिथं कुठली भोगभूमी आहे हे समजतं याच्यावरून. कुठली भूमी कुठं आहे सांगा. आता हे भरत काय नाव मामाचं? बरोबर. नाही मला नाव सांगा.
क्षेत्राची नाव सांगा. भरत, हैमवत, हरी हरी, विदेहक विदेह, हैरण्यवत आणि वर ऐरावत. ऐरावत. हम्म? बरं. ऐरावत क्षेत्र आमचं जरा छोटं झालंय, तर राहू दे, समजून घ्या. तर काय सांगायचं होतं, इथं जे भरत क्षेत्रामध्ये आणि ऐरावत क्षेत्रामध्ये दोन्हीकडे काळाचं परिवर्तन आहे, ते पण फक्त आर्यखंडामध्येच 6 काळाचं परिवर्तन आहे. बाकीच्या ठिकाणी सांगितलं होतं त्यांनी चतुर्थ अवसर्पिणीच्या चतुर्थ काळात समान रुद्रास दिसून येतो. ऐरावतीमध्ये पण मिलेजखंडच आहे. आहेत की 5 मिलिंच आणि 1 ऐरावत आर्यखंड. आपल्यासाठी सगळी व्यवस्था तिथं पण आहे. हैमवतक, आता हे भरत, हैमवत काय, भरत, हैमवत, हरी, विदेह, हैरण्यवत, ऐरावत, नाही काय चुकलं, भरत, हैमवत, हरी, विदेह, रम्यक, हैरण्यवत आणि ऐरावत असे एक क्षेत्राची नाव आहेत ना. मग इथं सांगायला लागलेत की आता हैमवत, हरी आणि देवकुरु, हे इथं देवकुरु आहे ना, असं काहीतरी त्याची रचना कशी आहे, गजदंताप्रमाणे अशी काहीतरी रचना आहे ना त्याची. विजू काकी अशी आणि अशी ना, बरोबर आहे का? अशी आहे रचना त्याची. विजू काकी बोला की. गेले का काय? बर, तुम्ही पहिल्यांदा काढलेलं तसं आहे का? बर. मग हे गजदंत पर्वत असतात ना, आणि त्याच्या निमित्तात झालेले हे 2 काहीतरी क्षेत्र आहेत, देवकुरु आणि उत्तरकुरु नावाचे. मग त्यातले देवकुरु म्हणजे उत्तम भोगभूमी आहे. मग ह्याच्यामध्ये कसं काळ परिवर्तन आहे हे सांगायला लागले. हैमवत, हरी आणि देवकुरु, इथं आहे का, इथं आहे देवकुरु बघा फक्त. तर ह्याच्यामध्ये खाली असणार का? ह्याच्यामध्ये एकपल्य म्हणजे उत्तम भोगभूमी आली ही, नाही सॉरी, एकपल्य म्हणजे जगन्य भोगभूमी. हा, ऐकू आलं. म्हणजे इथं 3रा काळ आहे, इथं 2रा काळ आहे आणि इथं 1ला काळ आहे. भोगभूमी आहेत ना ह्या तिन्ही पण. आणि मग तसंच वरती उलटं घ्यायचं. इन 3 क्षेत्रों के मनुष्यों की ऊंचाई क्रम से 1, 2, 3 कोस की होती है. शरीर का रंग नील, शुक्ल और पीत होता है. सगळं उत्कृष्ट असतं. जेव्हा पहिला काळ असतो ते सगळ्यात उत्कृष्ट, त्यापेक्षा 2ऱ्या काळामध्ये ऱ्हास होणार, 3ऱ्या काळामध्ये अजून ऱ्हास होणार. हैरण्यवतादी क्षेत्रों में आयु, आता वरचे हे सांगणार ना. माझं नाव लिहिलेलं बरोबर आहे का? का इथं हैरण्यवत आहे? तथोत्तराहा, उत्तर के क्षेत्रों में रहने वाले मनुष्य भी हैमवतकादि के मनुष्यों के समान आयु वाले होते हैं. म्हणजे असंच जशी इथं रचना आहे तशीच उलटी करून वर समजून घ्या. म्हणजे इथं उत्कृष्ट 1ला काळ, 2रा काळ आणि 3रा काळ, आणि ह्या भागांमध्ये मिळेंच्या खंडांमध्ये चतुर्थ काळा समान, आणि ह्या ऐरावत क्षेत्रामध्ये षटकाल परिवर्तन. अशा प्रमाणे रचना आहे. हैरण्यवत क्षेत्र की रचना हैमवतक के समान, म्हणजे हैमवताची हैरण्यवता समान, हरीची रम्यक समान आणि देवकुरु उत्तरकुरु हे समान. रम्य क्षेत्र की, संपलं की टाइम? तेच बघाले मी, कुठं टाइम संपना. हैरण्यवतक क्षेत्र की रचना हेमवतक के समान, रम्य क्षेत्र की रचना हरि क्षेत्र के समान, उत्तर कुरु की रचना देवकुरु के समान है. जसं खालची रचना आहे तशीच वर आहे असं समजून घ्या. विदेह क्षेत्र अंतर्गत स्थान विशेष असलेले ते
देवखुर आणि उत्तरखुर विदेह क्षेत्रांतर्गत आहेत ना, म्हणजे विदेह क्षेत्रात तर चतुर्थ काळ आहे, कर्मभूमी आहे, पण एवढ्या क्षेत्रांमध्ये भोगभूमी आहे, ती उत्कृष्ट भोगभूमी असते.